आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। आमदार शंकर मांडेकर आणि पोलीस अधिकारी नसरापूरमध्ये दाखल झालेत। गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। अत्याचाराच्या घटनेनं नसरापुरात प्रचंड संतापाचं वातावरण आहे। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी प्रीतम पुरोहितकडे। प्रीतम, सध्या नसरापूरमध्ये संतापजनक आणि तणावाचं वातावरण आहे। आमदार शंकर मांडेकर सुद्धा तिथे आलेले आहेत। काय ग्रामस्थांनी कैफियत मांडली आणि सध्या त्या चिमुकलीच्या कुटुंबियांची परिस्थिती कशी आहे आणि त्यांच्या काय भावना आहेत? निश्चित जर पहिला प्रश्न जर घेतला तर आमदार शंकर मांडेकर ज्यावेळेस या ठिकाणी 11च्या सुमारास आले त्यावेळेस त्यांना इथे जरा थोडासा विरोध झाल्याचं पाहायला मिळालं। गावकऱ्यांनी जरा थोडा आरडाओरडा केला, मात्र हळूहळू परिस्थिती निवळली आणि आमदारांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन आपण लवकरात लवकर कठोर कारवाई करू असं आश्वासन केलं। मात्र गावकरी हे त्यांच्या दोनच मागण्यांवरती ठाम होते। प्रत्यक्षात या आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्यांना फाशी द्या या सर्व मागणीवर झाले। मात्र आमदारांनी वरिष्ठ नेत्यांना फोन करून, मंत्र्यांना फोन करून गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। आता आमदार जे आहेत ते घटनास्थळी संपूर्ण पाहणी करत आहेत। त्यांनी एसपींना देखील आदेश दिलेले आहेत की संपूर्ण घटनेमध्ये जेवढे कठोरात कठोर जे काही कायदे नियम असतील ते सर्व लावून त्या आरोपीला ताब्यात घेऊन कायदेशीर बाबी सगळ्या पूर्ण करून त्याच्यावरती फास्टॅगवरती गुन्हा दाखल करून केस चालवावी आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सगळे आमदार देखील पाठपुरावा करताना पाहायला मिळतात। आणि आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार या ठिकाणी आलेले आहेत। ते घटनास्थळी पाहणी करून माध्यमांशी संवाद साधणार आहेत। गावकऱ्यांनी आता आंदोलन जे आहे ते थांबवलेलं, जो आक्रमक पवित्रा होता तो आता कुठेतरी कमी झालेला आहे। दुसरी गोष्ट जर त्या मुलीकडच्यांचं बघायचं गेलं तर मुलगी ही नसरापूरमध्ये तिच्या आजोळी आली होती आणि ज्या तिची घटना घडली त्याच्यानंतर तिला आता ससूनमध्ये पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलेलं आहे। तिच्या सगळ्यातले कुटुंबीय आणि पुण्यातील सगळे नातेवाईक हे ससूनमध्ये सध्या आहेत आणि त्याच्या घराच्या भोवती तो पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। गावाला देखील छावणीचं स्वरूप आलेलं आहे। दुसरी गोष्ट, गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळलेला आहे। काळ्या फिती बांधून या सर्व घटनेचा जो आहे तो तीव्र निषेध नोंदवलेला आहे। आजी माजी आमदार असतील, मंत्री असतील आणि संबंधित प्रशासन यंत्रणा या ठिकाणी गावकऱ्यांची समजूत काढत आहे आणि या घटनेचा तीव्रपणे जो आहे निषेध नोंदवत आहे। गावकऱ्यांची समजूत काढताना त्यांना आता कुठेतरी यश येताना पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद प्रीतम तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतरची आणखी एक मोठी अपडेट